अंजली, दातार काका तुम्ही? विसरले? या दातार काकाला सगळे जण विसरले. नाही तसं नाही, सख्खा मुलगा तर विसरलास, पण मानलेली मुलगी सुद्धा विसरून गेली. वाईट, ही माया अतिशय वाईट. चालायचंच. नाही, आपण जेवायला नाही लावून घ्यायचं, हे चालायचंच. बरं, अश्विनी कशी आहे? अश्विनी बरी आहे. आणि समीरच्या आईची तब्येत बरी आहे का आता? हो, त्यांची तब्येत बरी आहे आता. फार गुणाची पोर आहे ग आपली आशू. खूप जीव लावला होता ना तिने. ती सुखात असावी, तिच्या संसारात रमावी, तिचं घर मुलाबाळांनी भरावं, एवढी एकच इच्छा आहे. मग तुमची इच्छा पूर्ण झालीच असं समजा दातार काका. काय? म्हणजे आपल्या सगळ्यांचीच तशी इच्छा आहे ना की अश्विनी सुखी व्हावी, म्हणून म्हटलं मी, बाकी काही नाही. अंजली, तेवढी गोंधळली काय? नाही, काही नाही, सहजच. सगळं व्यवस्थित आहे ना? आपली आशू संकटात नाही आहे ना कुठल्या? नाही काका, काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं ठीक आहे. बरं, मी निघू का? दुष्यंतला शेजारी ठेवलं ना, एकटाच असेल, कंटाळला असेल तो. अंजली, तुझा चेहरा मला वेगळंच काहीतरी सांगतोय. नाही काका. अंजली, पाऊस पाहिला या डोळ्यांनी, ऊनही पाहिलंय, ऊन पाऊसही पाहिलंय. आता मला तुझ्या चेहऱ्यावरती जो दिसतोय ना, तो जाऊ दे ना, मला तरी काय करायचंय म्हणा. अश्विनी सुखात असो किंवा दुःखात, शेवटी आयुष्य तिचं आहे नाही का? नाही काका, तुम्ही नाही, मी अजिबात गैरसमज करून घेतलेला नाहीये. तू सुद्धा मला मुलीसारखीच आहेस ग, आणि म्हणूनच मी थोडं स्पष्टपणे सांगतोय, माझा गैरसमज अजिबात झालेला नाहीये. आणि आयुष्याबद्दलची माझी समज म्हणशील तर जवळपास 60 वर्षांइतकी जुनी जाणती आहे, कळलं ना? काका, मी निघू का? नाही, दुष्यंतला शेजारी ठेवलं ना. ठीक आहे, येते. मिहीर हळू. अरे अरे अरे, मिहीर इकडे. अरे सांभाळू. इकडे इकडे आधी. अरे बस एका जागी. बाई, बस बघू एका जागी. कुठे धडपडलास, काही लागलं तर मला ओरडा बसेल. तुला तुला कोण ओरडणार आहे? तू तर मोठी आहेस. हे बघ, मी मोठी आहे ना तिच्यापेक्षा, मी आहे ना तिला ओरडायला. असं पण असतं? अरे, मी नमस्कार करायचाच विसरलो. आयुष्यमान भव. ये बस इथे. कापसा एवढा म्हातारा हो, खूप मोठा हो, हुशार हो. सॉलिड आहे. कोण सॉलिड आहे रे? आत्याजी. अरे ढमाल्या, मला सॉलिड म्हणतो. तुला नाही, तू आता ते काय बोललीस ना त्याला. सोन्या माझ्या. आईने मला सांगितलं होतं, इकडे आल्यावर आत्या आजीला नमस्कार करायचा आणि मामीला गोड गोड पापा द्यायचा. मामी, तू रडतेस? नाही,
मी रडत नाही. मग तुझ्या डोळ्यात पाणी कसं? काही नाही असंच. आई पण असंच बोलते, पण तिच्या डोळ्यात तर केव्हाही पाणी असतं. पण तू पुसतोस ना तिचे डोळे. मी पुसले ना तरी तिच्या डोळ्यात पाणी येतं. अरे मी की नाही एका मुलासाठी खूप सारी चॉकलेट्स आणली आहेत. पण हातपाय तोंड धुणाऱ्या शहाण्या मुलाला चॉकलेट्स मिळणार आहेत. हो की नाही हो आत्या? मिहीर घरी आल्यामुळे घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतंय ना. हो ना, म्हणून तर आपण असूच तो मुलांसाठी. मीराचा फोन आहे. हॅलो. हा मीरा, पोचला मिहीर व्यवस्थित. थँक्स मीरा. आज तू इथे मिहीरला पाठवून माझ्यावर खरंच खूप उपकार केलेस. मी शब्दात नाही सांगू शकत तुला. मामी चॉकलेट. हा बघ की माझ्या नावाने ओरडारडा करतोय. आले आले. थँक्यू वन्स अगेन. चल ठेवते फोन. बाय. मामी चॉकलेट. आले. आत्या येते. हा हे अंजली नक्कीच काहीतरी लपवत होती माझ्यापासून. अश्विनी कुठल्या अडचणीत तर सापडली नसेल ना. अश्विनी सुखात राहावी, संसारामध्ये रमावी, मुलाबाळांनी तिचं घर भरलेलं असावं असं म्हटल्यावर तुमची इच्छा पूर्ण झाली असं का म्हणाली ती? नाही, काहीतरी गडबड नक्कीच आहे. मी जरा आज येत नाहीये. जरा येत नाहीये म्हणजे? ताप आलाय. डॉक्टरांनी सांगितलंय विश्रांती घ्यायला. उत्तम, छान. मला वाटलं तू तापाने फणफणलीस, घरामध्ये झोपली असशील. ही चांगली भटकंती झाली तुझी. तू नको ना गैरसमज करून घेऊ. परफेक्ट टच मी. का दादा, कसा आहेस तू? नाही, मी बरा आहे, पण तुमचं दोघींचं काय चाललंय? भांडत होतो. तू सांगतेस दादाला की मी सांगू? अश्विनीचा फोनच लागत नाहीये. म्हणजे खूप ट्राय करतोय आम्ही करून. समीर सुद्धा ट्राय करतोय, पण लागतच नाहीये. करोडपती करणार आहे का ती नमिता प्रधान तुला? आणि एवढी काय घाई चालली आहे तिकडे जाण्याची तुझी? काका असं नाहीये. 6-7 महिन्यानंतर परत आले की मी आपल्याच कंपनीत येणार आहे. काय झालं असेल? कदाचित काय अडचण आहे ती मला सांगायला अवघड वाटलं असेल तिला. पण काही का असेना, आता मात्र मला कळल्याशिवाय चैन नाही पडणार. अजिबात नाही. येऊ का? ये ना. काय ग, आई बाबा कुठे आहेत?
बाबा दुकानात गेलेत आणि आई बाहेर गेली आहे. अच्छा. काही काम होतं? नाही सहज. बस ना, आई येईल इतक्यात. हो. ऐक मालू जरा पाणी दे ना. आणते. हे घे दादा. थँक्यू. अरे वा वा क्या बात है. तू केलास की काय? चल काहीतरीच काय, फिरकी घेतोस ना माझी. अगं अशीच गंमत केली. आता उद्या तूही शिकशीलच ना आईकडून. तूही करशील आज ना उद्या. हो. क्या बात है मालू, क्या बात है. मस्त झाले एकदम. मालू मला ना तुमच्या घरात खूप छान वाटतं. म्हणजे घरी असल्यासारखं वाटतं. घर असावं तर असं गोडवा असलेलं. या घरात ना खूप शांतता आणि खूप प्रसन्नता भरलेली असते. साधी, स्वच्छ, सुंदर. इतकं छान आहे आमचं घर. हो तर, कारण या घरातली माणसं खूप सज्जन आणि सरळ आहेत. दादा, वहिनी आणि मी. तू. ए काय रे रोहन दादा. अगं तू आणि दुष्यंत तुम्ही दोघं आहात म्हणून तर या घराला इतका गोडवा आलाय. पण सगळ्यांचंच घर असं असतं. असायला हवं, पण ते असतंच असं नाही. तुझं आणि किटी आत्याचं घर पण असंच असेल ना? माहित नाही. म्हणजे आमचं घर असेल की नाही हे माहित नाही. दादा आपल्याला वाटलं अश्विनीचं लग्न झालं, समीरने बाळाला आपलं केलं, सुटलं सगळं. पण नाहीये तसं. अश्विनीच्या बाळाबद्दल प्रश्न उठतच राहणार. हे बाळ म्हणजे सरोगसीचं फळ आहे ही गोष्ट नाही लपून राहणार. या ना त्या मार्गाने ती बाहेर येणारच. आज एकाला कळलंय आणि एकाला कळली की सगळ्या जगाला कळायला कितीसा वेळ लागणार आहे. आज दातार काकांना टाळलंय मी, पण असं कुणाकुणाला टाळणार. परमेश्वरा, अश्विनीच्या सगळ्या आयुष्यावरच हे सरोगसीचं सावट पसरून राहणार आहे का? पण रोहन दादा, किटी आत्याला तू आवडतोस हे सगळ्यांनाच माहिती आहे. अगं हे जरी खरं असलं ना तरी जाऊ दे ग मालू. तू अजून खूप लहान आहेस. जरा मोठी हो, तुला सगळं कळेल. पण दादा एक मिनिट. हॅलो. हॅलो, देवधरांचं घर का? हो, कोणाशी बोलायचं? तू मालविका बोलतेस ना बाळा? दातार काका बोलतायत ना? हो, अगदी बरोबर ओळखलास ना माझा आवाज. हो, आणि तुम्हीच मला बाळा म्हणता ना, त्याच्यावरून ओळखलं. खरंय खरंय. कशी आहेस तू बाळा? मी एकदम मजेत. आणि अश्विनी कशी आहे? आतू पण मजेत. तिच्या बाळाचं बारसं करणार होता मी आता. बाळाचं बारसं? मी लिस्ट पण काढली आहे नावाची. बरं, समीर आला का अमेरिकेहून? हो, समीर काका मागच्याच महिन्यात आला.
बरं बरं. मी आज तुला सांगेन तुमचा फोन येऊन गेला म्हणून. बरं काका ठेवू मग? हो ठीक आहे. अच्छा. काय ग, कोणाचा फोन? दातार काकांचा. काय म्हणत होते? काय नाही, आज तू कशी विचारत होते. आणि तू काय सांगितलंस? बरी आहे. तिच्या बाळाचं बारसं करणार आहे ते पण सांगितलं. अगं बोलताना विचार करून नाही का बोलायचं मालविका? काय झालं म्हणजे सांगायचं नव्हतं का? अरे किती जणांपासून लपवणार आपण? बोलणाऱ्यांची तोंड तरी कशी धरायची रे? प्रश्न आहेच वहिनी, पण लोकांचा किती विचार करणार? 4 दिवस बडबडतील आणि गप्प बसतील. अरे पण हे तेवढ्यापुरतच नाही ना थांबत रोहन. प्रश्न आहेतच पुढचे. आणि उद्या तो मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला जर कुणी सांगितलं तुझे वडील हे नाही ते आहेत, अशा वेळेला काय होईल रोहन? काय अवस्था होईल त्याच्या मनाची? नाही रे रोहन, वाटतं ना तितकं सोपं नाहीये हे. अरे आपण त्याचे नातेवाईक आहोत तरी सुद्धा आपल्याला पहिल्यांदा जड गेलंच होतं नाही सगळं. नाही खरं आहे वहिनी, म्हणजे आपण इतकी जवळची माणसं असून सुद्धा आपल्याला इतकं जड गेलं. अगदी मला सुद्धा. कबूल करतो मी. अरे तेच तर म्हणते मी. अरे जिथे आपली ही गत झाली तिथे लोकांचं काय घेऊन बसलास तू? आणि त्यांना कुठल्या गोष्टीचं सोयसूतक नसतं कधी. नाही आता दातार काकांसारखे काही लोक आहेत की ज्यांना खरंच माया वाटते, खरंच प्रेम वाटतं. बाकी सगळे बघेच असतात रे. पण वहिनी, आपणच सगळे खंबीर मनानं उभं राहायला हवं, तरच सगळं व्यवस्थित होईल. आपणच विनाकारण मान खाली करून चोरासारखी उभे राहिलो ना तर प्रश्न उभा राहील. त्या अश्विनीकडे बघा ना, त्या बाळाला अनाथ आश्रमात पाठवू शकली असती ती, पण तिने नाही केलं तसं. आणि समीरसाठी तर हे अग्निदिव्य होतं, पण दिली त्याने अग्निपरीक्षा. तुम्ही घाबरू नका वहिनी, अश्विनीने काही पाप बीप केलेलं नाहीये. आपल्याला चोरटेपणाने वागण्याची काही एक गरज नाहीये. जे सत्य आहे ते आहे. सत्य असलं तरी असं सत्य पेलायला ताकद लागते रोहन. आणि लोकांना काय सोपी समीकरणं हवी असतात आणि त्याची सोपीच उत्तरं हवी असतात. त्यांना ना कुणाला तरी लक्ष करायचं असं घटकाभर स्वतःची करमणूक करून घ्यायची असते. काही सोरसूतक नसते त्यांना. सत्य काय हे जाणूनही घ्यायची इच्छा नसते त्यांना. या सगळ्यात ना अश्विनी आणि तिचं बाळ यांचा जीव होरपळला नाही पाहिजे बाबा.